जर तुम्ही फेंग शुईवर श्रद्धा ठेवत असाल तर हा बांबू प्लॅन्ट तुम्हाला नक्कीच लक्की ठरू शकतो, किंवा तुमची श्रद्धा नसेल तर हा एक सुंदर असा डेकोरेटर प्लॅन्ट म्हणून तुम्ही घरामध्ये सुशोभित जागेवर ठेवू शकता। तर हा खूप सुंदर असा दिसतो पहा बांबू प्लॅन्ट। तर आपण जे कुंडीमध्ये रोपं लावलेले आहेत ना, त्यामध्ये पहा ही सुंदर अशी लाल जास्वंद आज फुललेली आहे आणि हा पांढरा गुलाब खूप सुंदर असा शोभून दिसतोय। आणि हे बटन गुलाब तर पहा, यांनी झाडावर तर एकदम दाटीच केलेली आहे। नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। तर मैत्रिणींनो, सगळ्या दिंड्या आता आहे ना गेलेल्या आहेत आता पंढरपूरला। तर आमच्या गावातील जी दिंडी आहे ना लोहिया महाराजांची, तर जुनी दिंडी आहे पहा, आणि आज महादेव मंदिरातून तिचंही प्रस्थान होणार आहे। तर आम्ही आता चाललेलो आहोत दिंडीत वाट लावायला। तर चला आता तुम्हाला पण दाखवते। तर मैत्रिणींनो, आम्ही गावात गेलो आणि महादेव मंदिरातून दिंडीचं प्रस्थान झालं होतं आणि जागोजागी पहा सुंदर अशा रांगोळ्या पेठेमध्ये काढलेल्या होत्या आणि सुंदर असे हे दिंडीचं दृश्य मी तुम्हाला दाखवते थोडंसं। पंढरीच्या या पायवारी सोहळ्यामध्ये सर्वच लहान थोर मंडळी भाग घेत असतात पहा। नाही पंढरीला गेलं तरी कमानीपर्यंत किंवा वाटेपर्यंत पोहोचते करतात।
माझ्याही मनात खूप इच्छा होती पायवारी पंढरीला एकदा तरी जायची, तर 2024मध्ये हा योग आला होता आणि मी त्याचा आनंदही घेतलेला आहे. वेशीपर्यंत आहे ना दिंडी वाटा लावून आम्ही घरी आलो, तर खूपच सुंदर सोहळा आहे पहा वारीचा. तर मन असं आहे ना धावतं पायवारीत जायला, पण शरीर साथ देत नाही, त्यामुळं पहा फक्त डोळ्याने हा सोहळा पाहावा लागतो. तर चला तर मंडळी, आता घरी आलो आहे पहा दिंडी वाटा लावून, आणि दिवसभराचं आपलं रुटीन झालं सुरू. ज्यावेळेस दिंडीत जातो ना त्यावेळी घरचं सगळं विसरून आपण फक्त विठ्ठलाचं नामस्मरण करत आणि वारीमध्ये चालत असतो. पण जेव्हा आपण घरी येतो ना तर त्यावेळी घरचं सगळं म्हणजे काय करायचं काय नाही हे सगळं डोक्यात असतं. तर हा संसार आहे, संसार सोडून कधीतरी 15 दिवस विठ्ठलासाठी गेलं पाहिजे दिंडीत. तर चला, तर आता आहे ना सकाळी पापडाचं पीठ मळून ठेवलं होतं, पापड करायचे आहेत आज. तर चला आता घरातलं काम उरकून घेऊ. दिंडी वाटा लावून आहे ना घरी आलो, तर दारामध्ये पार्सल पडलेलं होतं. म्हटलं चला काय मागवलेलं आहे पाहिलं. कपाट ऑनलाईन घेतलंय आता, आणि हा आहे ना साबण लावून आहे ना हात घासायचा आहे, हात पाय सगळं घासता येतं. एकदम मऊ मऊ असे दात आहे त्याची, पा चेहरा सुद्धा घासता येतो मस्त. आणि हा आहे ना याला पहा मोठ्या मोठ्या दात रे, केस केस खासता येतात तिने. डोक्याला आहे ना मालिश करता येते, किंवा त्याने आहे ना त्या दात्रेने डोकं आहे ना दुखत असेल तर थोडंसं दाबता येतं पहा. चला आता साडी बदलते आणि पापड करायचेत राहिलेले. परवा 1 किलोचे पापड केले होते, आता आज 1 किलोचे पापड करायचेत. संध्याकाळी 5च्या पुढं लागणार आहे अमावस्या, आणि 2 दिवस अमावस्या आहे पहा. आज संध्याकाळी 5ला लागणार आहे आणि उद्या संपणार आहे. ठेवलेलं होतं पहा एकदम निब्बर असा गोळा पहा, एकदम निब्बर. जेवढं आपण निब्बर पीठ मळू ना तेवढे पापड छान येतात आणि लाटता पण येतात पातळ असे पहा. आता मी यामध्ये ना तेल टाकणार आहे थोडंसं, आणि बरूट आहे पाट्यावरचा, याने ना मस्त असं आपल्याला हे सगळं पीठ आहे ना ठेचून घ्यायचे. आपण घ्या, तर आपल्याला हे असं मळून मळून घ्यायचे पीठ, आणि नंतर छोटे छोटे आहे ना गोळे करायचे याचे पापड लाटायला. तर असं झालंय मस्त. आता जेवढं आपण पीठ ठेसू ना तेवढं पीठ पापडाचं मऊ होतं पहा. तर मैत्रिणींनो, हा जो पापडाचा व्हिडिओ आहे ना तो पूर्ण डीपमध्ये मी कुंकू टिकली किचन या चॅनलवर टाकणार आहे. तर पूर्ण अशी माहिती पापडाची आहे पहा. तर आता पापड करून घेतले आणि पूर्ण 2 किलोचे पापड आम्ही केलेले आहेत यामध्ये, ज्योतिनी आणि मी. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.